मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी या वर्ग 12वा इंग्रजीच्या एका लेसनची आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटी. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर पाहूया आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटी. ऑब्झर्व द गिवन फिगर अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज दॅट फॉलो. आता आपल्याला समोर दिलेल्या काही फिगर्स ऑब्झर्व करायचे आहे, पाहायचे आहे आणि जी ॲक्टिव्हिटी आपल्याला सांगितली आहे ती आपल्याला कंप्लीट करायची आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला एक ट्री दाखवलेला आहे आणि ट्रीच्या काही ब्रँचेस आणि ब्रँचेसच्या ज्या उपब्रँचेस असतात ज्याला आपण ट्विग म्हणतो. तर ट्री म्हणजे मेन आयडिया, त्यानंतर ब्रँचेस म्हणजे त्याच्या सब आयडियाज किंवा त्याला सपोर्टिंग करणाऱ्या आयडियाज आणि ट्विग म्हणजे त्या सपोर्टिंग करणाऱ्या आयडियाजला एक्सप्लेन करणारे काही वर्ड्स किंवा काही दुसऱ्या आयडियाज. आता ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी हे चित्र पाहिलं तर आपल्याला काय करायचं आहे. पहिलं रिप्लेस द मेन आयडिया, म्हणजे या ठिकाणी जे झाड दाखवलेलं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला कुठली तरी आता एक मेन आयडिया लिहायची आहे, दुसरी त्याच्या बदल्यात काहीतरी वेगळं असं टायटल लिहायचं आहे. त्यानंतर 3 सपोर्टिंग आयडियाज आपल्याला त्या ब्रँचेसला लिहायचे आहे, म्हणजे ब्रँचेस काय आहे, 3 सपोर्टिंग आयडियाज. आणि त्यानंतर आपल्याला ॲड 2 आयडियाज टू वन ऑफ द ब्रँचेस दॅट एक्सप्लेन द मिनिंग ऑफ द ब्रँच. आणि कुठल्या तरी एका ब्रँचला एक्सप्लेन करणारं आणि त्याचे 2 वेगवेगळे अर्थ सांगेल अशा प्रकारचं एक्सप्लेनेशन दाखवणाऱ्या 2 वेगळ्या आयडियाज आपल्याला कुठल्या तरी एका ब्रँचला दाखवायचे आहे. तर अशा प्रकारचं एक पिक्चर आपल्याला तयार करायचं आहे. चला तर पाहूया आपण आता या ठिकाणी तयार केलेलं एक पिक्चर. बघा, या ठिकाणी आपण मेन आयडिया घेतलेली आहे लिटरेचर. लिटरेचर म्हणजे साहित्य. आता त्याच्या आपण 3 ब्रँचेस होत्या. पहिली ब्रँच आपण असं गृहीत धरू पोएट्री. पोएट्री म्हणजे कविता, काव्यसंग्रह. दुसरी आहे ड्रामाज. ड्रामाज म्हणजे नाटकं. आणि प्रोज. प्रोज म्हणजे गद्य ज्यामध्ये लेसन्स असतात. तर या ठिकाणी प्रोजला डिवाईड केलेला आहे 2 पार्टमध्ये. पहिला पार्ट आहे फिक्शन, ज्यामध्ये नॉवेल आणि शॉर्ट स्टोरीज असतात. फिक्शन म्हणजे काय, तर कल्पनेच्या आधारावर लिहिलेले नॉवेल किंवा शॉर्ट स्टोरीज, ज्यामध्ये कल्पना विलास असतात, म्हणजे कल्पनेच्या आधारावर हे साहित्य लिहिलेलं असतं. आणि प्रोजचा दुसरा भाग आहे नॉन फिक्शन, आणि हा असतो ज्यामध्ये कल्पना नसते, तर त्यामध्ये सत्य परिस्थिती असते, वास्तविकता असते. तर काही एसेज, काही आर्टिकल, निबंध किंवा एखाद्या ऐतिहासिक विषयावर केलेलं एखादं लिखाण किंवा इतिहासाचे संदर्भ किंवा इतिहासाचे पुस्तकं, तर अशा प्रकारचे पुस्तकं साहित्य येतील प्रोजमधले. नॉन फिक्शनमध्ये त्यामध्ये आत्मचरित्रसुद्धा येतील, ऑटोबायोग्राफी, कारण ते वास्तविकतेवर आधारित असतात, त्यामध्ये रिॲलिटी असते. तर फिक्शनमध्ये रिॲलिटी नसते, तर एक कल्पना केलेली असते. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी लिटरेचरला मेन आयडिया समजून या ठिकाणी लिटरेचर म्हणजे काय, तर पोएट्री, ड्रामाज, प्रोज, आणि प्रोज म्हणजे काय तर फिक्शन आणि नॉन फिक्शन, अशा प्रकारे या ठिकाणी एक मॅप तयार केलेला आहे. आणि याच मॅपला आपण काय म्हणतो, माइंड मॅप. चला, अशाच प्रकारचं एक दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी पाहू. मूवीज. मेन आयडिया आहे मूवीज. तर मूवीजचे प्रकार काय, तर हॉरर मूवीज, क्लासिकल मूवीज, रोमॅन्टिक मूवीज. हॉरर मूवी म्हणजे काय, तर ज्यामध्ये भय दाखवलेलं असतं, भीती दाखवलेली असते. क्लासिकलमध्ये काही क्लासिक गोष्टींच्या माध्यमातून काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो. जसं म्हणजे एखादा मिरर जर दाखवला तर मिरर म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीचं रूप किंवा तो व्यक्ती काय आहे हे दाखवण्याची, सांगण्याची गरज नाही. जर मिरर दाखवला म्हणजेच त्या व्यक्तीचं खरं रूप त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल. अशा प्रकारचं काही क्लासिकल गोष्टींच्या माध्यमातून काही मूवीज असतात. जसं आपण म्हणू शकतो की उमराव जान अशा प्रकारचा एक मूवी होता. रुदाली हा एक चित्रपट अशाच प्रकारचा होता. आणि या ठिकाणी आहे रोमॅन्टिक. तर रोमॅन्टिकमध्ये आपण 2 प्रकार केलेले आहे. पहिला आहे ज्याचा शेवट हा दुःखद होतो, म्हणजे ट्रॅजिक, ज्यामध्ये दुःख असते, भरपूर दुःखद घटना असतात, तो चित्रपट म्हणजे ट्रॅजिक एंड होणारा चित्रपट. आणि ज्या चित्रपटांमध्ये आपल्याला कॉमेडी दिसते आणि ज्याचा शेवटही आनंदमय होतो, तर असे चित्रपट म्हणजे कॉमिक. म्हणजे गोविंदाचे चित्रपट जर आपण बघितले तर आपल्याला असं वाटेल की ते चित्रपट रोमॅन्टिक, कॉमेडी असलेले, कॉमिक असलेले. आणि सैराटसारखा जो मराठी चित्रपट होता तर तो रोमॅन्टिक होता, परंतु कसा होता, ट्रॅजिक, ज्याचा एंड हा ट्रॅजिक झाला. तर अशा प्रकारचे आपण या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. दुसरी ॲक्टिव्हिटी बघा,
Complete the given blank spaces balloons with your ideas in the figure that describes your basic preparation for the HSC board examination. Also complete the activities that follow. या ठिकाणी आपल्याला वर्ग 12वा परीक्षेची तयारी कशी करायची ते आपल्याला एका फिगरच्या माध्यमातून बलून्सच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवायचं आहे की वर्ग 12वा त्याच्या परीक्षेची तयारी आम्ही कशी करू. चला तर पाहूया आता ही तयारी आपण कशी केली पाहिजे. पहा ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे प्रिपेअरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन आणि या ठिकाणी दिलेलं आहे थ्रू रीडिंग ऑफ ऑल टेक्स्टबुक. सर्व टेक्स्टबुक आपल्याला संपूर्ण वाचायचे आहे. संपूर्ण पुस्तकांचं सखोल अध्ययन करायचं आहे. त्यानंतर प्रिपेअरिंग अ टाईम टेबल, आपल्याला एक टाईम टेबल निर्माण करायचं आहे, तयार करायचं आहे आणि त्या टाईम टेबलनुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे. अलोकेटिंग सफिशियंट टाईम फॉर रिव्हिजनसाठी आपल्याला व्यवस्थित टाईम द्यायचा आहे. यूज ऑफ गाईड्स म्हणजे आपल्याला काही गाईडचा वापर करायचा आहे आणि टीचरनं दिलेल्या नोट्ससुद्धा आपल्याला वाचायच्या आहे. रीडिंग टेक्स्टबुक थ्रूली, सर्व टेक्स्टबुक हे व्यवस्थित वाचायचे आहे. मेकिंग शॉर्ट ऑर कंडेन्स नोट आणि त्यानंतर आपल्याला शॉर्ट नोट्स बनवायचे आहे. रायटिंग प्रॅक्टिस फॉर स्पेसिफिक अवर्स, आपल्याला ठराविक वेळामध्ये आपण किती लिहू शकतो तर त्याची प्रॅक्टिस करायची आहे. यूजिंग मेमरी टिप्स टू रिकॉल इझिली आणि त्यानंतर आपल्याला अशा काही मेमरी टिप्स यूज करायच्या आहे की त्या आपल्याला परीक्षेमध्ये आठवाव्या लागतील आणि ॲन्सर आपल्याला लिहावं लागेल त्या मेमरी टिप्सवरून. तर अशा प्रकारच्या टिप्स आपल्याला तयार कराव्या लागतील. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटी फ्रॉम 3.2 डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी. काय खरंच शाळा क्रिएटिव्हिटी किल करतात काय? आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.